ग्रामराजकारणातील वाद आणि कथित त्रासाला कंटाळून विद्यमान सरपंचाने आत्महत्या केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथे घडली आहे. आत्महत्येपूर्वी सरपंचाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपली व्यथा मांडली आहे. स्टोरी माइन संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथे लोकनियुक्त विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरपंच उगले यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमावर प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या त्रास व धमक्यांमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या छोट्या गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. महाभूमी डिजिटल ब्युरो संग्रामपूर बुलढाणा. वैभव पाटील उर्फ भैया वर्गे याचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दारू पिणे, पत्त्याचा क्लब शेतात चालवणे हेच कामं आहेत. दुसरे कोणतेही त्याला कामं नाहीत. तर मी कधीही तुझी सुपारी देऊ शकतो. तू तुझा परिवार घेऊन नांदुऱ्यात असला तरी तुला तिथं संपवून टाकेन. तू माझं काहीच करू शकत नाहीस. लवकरात लवकर तू राजीनामा दे. असा नाहक त्रास रोज फोनवर भेटून समक्ष देत होता. तू जर याच्याबद्दल कोणालाही सांगितलं तर तुझ्या पत्नीला व तुझ्या दोन्ही मुलांना मी संपवून टाकेन. माझ्या वडिलांचं राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं वजन आहे. मला कोण्याही हालतमध्ये सरपंच पद हवं आहे. दिवाळीनंतर ग्रामपंचायतचे मतदान होणार आहे. तोपर्यंत तू तुझं ठरवून घे. त्याला फासावर लटकवण्यासाठी पूर्ण पत्रकार संघटना, माननीय आमदारजी कुटे, खासदार साहेब प्रतापराव जाधव या सर्वांनी पुढाकार घेऊन याला फासावर लटकवण्याचे काम करावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. हा जमानत होऊन बाहेर येता कामा नये. हा बाहेर आला तर माझा पूर्ण परिवार हा संपून टाकणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. विशेष करून जे काही शासकीय मदत, सर्वांनी माझा हा व्हिडिओ टेटेसला बघितल्यानंतर लवकरात लवकर संग्रामपूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून आरोपीला अटक करून नंतर जो काही माझा अंत्यविधी आहे तो सर्वांनी शांततेत पार पाडावा. इतकंच माझं बोलणं आहे. विशेष करून जास्तीत जास्त लोकांनी माझ्या या अंत्यविधीला हजर राहण्याचे काम करावे. मी माझ्या सर्व मित्रमंडळीचा आणि गावातील सर्व लोकांचा खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी मला सर्व सुखदुःखामध्ये आतापर्यंत साथ दिलेली आहे. पुढेही ते मला साथ देतील अशी मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.